पंढरपूरसाठी कालचा दिवस महत्वाचा ठरला. त्याचं कारण ठरलं अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने एक महत्वाचं पाऊल पुढे पडलं आहे. राज्यातील नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीत पंढरपूर नगराध्यक्ष पद खुल्या महिला प्रवर्गातून घोषित झालंय आणि त्यानंतर पंढरपूरचा काहीसा मरगळलेला सोशल मीडिया अक्षरशः जागा झाला. अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी आता आपल्या नेत्याला संधी मिळावी अशी भावना कार्यकर्त्यांमधून उत्स्फूर्तपणे सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत अनेक महिलांना शहराच्या नेतृत्वात काम करण्याची नवी संधी निर्माण झाली आहे. सध्या पंढरपूरच्या सोशल मीडियावर जी नावे चर्चेत आहे ती म्हणजे सौ श्यामलताई लक्ष्मण शिरसाट, सौ अमृता प्रणव परिचारक, सौ प्रणिता भागीरथ भालके, सौ माधुरी दिलीप धोत्रे, सौ साधना नागेश भोसले, सौ स्मिता अदडराव आणि सौ वैशाली सुनील वाळुंजकर. या सर्व महिला सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून पंढरपूरच्या नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवून शहराच्या विकासाच्या प्रश्नाकडे लक्ष देत आहेत. पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्रात दररोज लाखो भाविक येतात. त्यामुळे रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांवर ठोस आणि दीर्घकालीन नियोजनाची आवश्यकता आहे. आता या आरक्षणामुळे शहराच्या विकासात महिलांचं नेतृत्व महत्वाची भूमिका बजावेल अशी सर्वांची भावना आहे. पंढरपूरच्या नागरिकांचा विश्वास आहे की विठोबाच्या कृपेने शहराला एक सक्षम, संवेदनशील आणि विकासाभिमुख नेतृत्व मिळेल. हे नेतृत्व कोणत्याही एका पक्षाचं किंवा गटाचं नसून संपूर्ण पंढरपूरचं असेल. पांडुरंगाच्या नगरीत आता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे. नवे विचार, नवा उत्साह आणि नव्या नेतृत्वाचा आत्मविश्वास हीच या निर्णयाची खरी ओळख ठरणार आहे. अर्थातच या पाठीमागे अनेक राजकीय गणित आणि जातीय समीकरण आहेत. आगामी काळात पतिराजांच्या प्रयत्नाने आणि कार्यकर्त्यांच्या रेटण्याने कोणाला पंढरपूर नगरपालिकेत संधी मिळणार आणि मायबाप जनता त्या संधीचं सोनं करण्याची संधी देणार का, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. पंढरपूर नगरपालिकेबाबतच्या प्रत्येक अपडेट, शक्यता आणि विश्लेषण तुम्ही पंढरी संचारच्या माध्यमातून पाहू शकाल. त्याकरिता पंढरी संचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं पेज फॉलो करायला विसरू नका.